हाय, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर आज आम्हाला जायचं होतं शनी मंदिरामध्ये, तर आम्ही निघालो होतो. असे शनी मंदिरामध्ये पिऊची अशी नौटंकी करत करत पिऊ चालली होती रोडनी. मग जाताना आम्हाला आईची खूप जुनी फ्रेंड भेटली. माहिती नाही मला कोण होती, मी कधी पाहिलं नव्हतं, पण त्या बोलल्या की फ्रेंड आहे वगैरे म्हणून. आम्ही तिथे आई थांबल्या तिथे. मग आम्ही गेलो पुढे पुढे जाऊन थांबलो. तर पिऊ म्हणत होती मम्मी आपण पुढे जाऊयात. मग आम्ही जाऊन तिकडे थांबलो, तर तरी पण आई काय 10 मिनटं आल्याच नाही. मग नंतर त्यांना कॉल केला, मग त्या आल्या. मग नंतर आम्ही आलो शनी मंदिरामध्ये. बाहेरून बघूनच खूप गर्दी होती शनी मंदिराचं. शनिवार असल्यामुळे सगळेजण पाया पडायला आले होते. मग तरी पण आम्ही पिऊ अगोदर गर्दीतून पुढे घुसली. मग आम्ही पण तिच्या मागे मागे घुसलो. जाताना ते थोडंसं देवाला सामान वगैरे घेतलं, तेल वगैरे घेतलं. मग पिऊला वाजवायची ती घंटा, म्हणून आईने तिला उचललं आणि घंटा वाजवायला लावली. आतमध्ये गेल्यावरती पण गर्दी होती खूप जास्त, कारण हे मंदिर खूप जुन्या काळातलं आहे, म्हणजे खूप जुनं आहे मंदिर. आई म्हणाल्या आम्ही इथे यायच्या अगोदरपासून ते मंदिर आहे, त्याच्यामुळे खूप त्याला मान्यता आहे वगैरे. आम्ही गेलो, दर्शन वगैरे छान घेतलं. देवाला एक गोल राऊंड घातला. मग आल्याच्या नंतर मग तिथे पाया पडलं. तिथला काही व्हिडिओ जमलंच नाही गेला. तिथल्या बाबांनी पिऊला एक चॉकलेट दिलं आणि एक केळी दिली. त्यांनी म्हणजे घेतली आणि पिऊ खुश झाली. मग आम्ही तिथे जरा वेळ 5 मिनटं तरी बसलो. मग नंतर आलो आम्ही बाहेर. आम्हाला घ्यायची होती कमळगट्ट्याची माळ. ती जप करण्यासाठी चांगली असते म्हणून ती माळ घ्यायची होती. पण इकडे दोन दुकानं पाहिली, त्यांच्याकडे काही नव्हतीच अवेलेबल. त्याच्यामुळं मग आईने नंतर पुढच्या दुकानात जाऊन बघितली, तर तिथे होती ती माळ. मग त्यांनी दाखव म्हणले, तर एक पहिली दाखवली तर त्याला थोडीशी खराबच निघाली होती, म्हणजे कीड वगैरे लागले होते त्याला. मग त्यांनी दुसरी घेतली. तोपर्यंत पिऊच्याशी काय मस्ती चालू होती, तिथल्या वस्तू वगैरे उचलत होती. मग ती गोल राऊंड वगैरे करत तिथलं फूल वगैरे उचलून, मग तिथले काका तिच्याकडे बघून हसत होत्या. मग मी पण इकडे दुसऱ्या दुकानात बघितलं. मग तिथे काही नव्हती. मला पण व्हाईट कलरची क्रिस्टलची माळ घ्यायची, ती पण काय तिथे भेटलीच नाही. मग नंतर हा चेहरा दाखवला तिला, तर पिऊ घाबरली, म्हणले वा भुत्या बाबा. मग ती नंतर घाबरली आणि पुढे गेली. मग आम्ही निघालो मंदिरातून, कारण माझी पण तब्येत काही बरी नव्हती. मला पण हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. मग जाताना आम्हाला गणपती बाप्पाचं मंदिर होतं, मग तिथे गेलो मी. मग तिथे गेलं, आता माझी तब्येत काही बरी नव्हती. पिऊला म्हटलं तू जा आतमध्ये आणि देव बाप्पाला दर्शन घे त्यांचं, आणि तिथे दक्षिणा टाक. मग तिने आतमध्ये गेली, दक्षिणा वगैरे टाकला, आशीर्वाद घेतला बाप्पाचा. मग आम्ही निघालो हॉस्पिटलकडे. मग आतमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतरनं आम्ही नेहमी इकडेच येतो, त्याच्यामुळे पिऊची तिथं ओळख आहे. म्हणजे मग ती पुढे जायची, तिला करायचं होतं वजन चेक. मग ती पुढे ते बाहेरचं सारखी करत होते, ती लाजत होती. मग आम्ही नंतरनं गेलो हॉस्पिटलमध्ये. मग तिथे सांगितलं डॉक्टरांना वगैरे, थोडासा विकनेस वगैरे आला होता. मग त्यांनी औषधं गोळ्या वगैरे लिहून दिले. मग नंतरनं जाताना तिने फायनली तिचं वजन चेक केलं. तिथं भरलं 13.80. नंतरनं मेडिकलमधनं गोळ्या घेतल्या. काउंटरवर बसल्यात मॅडम, तिथं चालला होता हिशोब त्यांचा. मग येताना दुकानात तिला घ्यायची होती गदा, म्हणून तिला म्हटलं की मोठी घे. तर ती म्हटली मोठी नको मला, छोटीच घ्यायची. नाही छोटी नको मला, मोठीच घ्यायची. म्हणून ती म्हटली मी म्हटलं ठीक आहे घे. पण तिला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे तिने मग गदा छोटीवालीच घेतली. येताना छान असं क्यूट असं दिसत होतं ते. मग नंतरनं येताना एवढा छान व्ह्यू दिसत होता ना. पावसाचं वातावरण झालं होतं, पण काही पाऊस आलाच नाही त्या दिवशी. म्हणून घरी आल्याच्या नंतरनं गोळ्या वगैरे घेतल्या. असाच आजचा दिवस. बाय.